नमस्कार मित्रांनो, बंधूंनो. आज 16 जानेवारी 2026. मित्रांनो, जानेवारीचा उत्तरार्ध कसा असेल या संदर्भातली माहिती आपण आज पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपले मित्रपरिवार यामध्ये जोडा, शेअर करा, फॉलो करा. मित्रांनो, ही आपल्याला भारतीय हवामान विभागाकडून मिळालेली प्रतिमा आहे. या ठिकाणी एक WD सक्रिय आहे आणि आपण पाठीमागे सांगितले होते जानेवारीमध्ये स्ट्रॉंग 2 WD येणार आहेत. सध्या मित्रांनो, हा एक WD अगदी 22 तारीखपर्यंत ते 28 तारखेपर्यंत या भागात सक्रिय राहणार आहे. हा WD जबरदस्त असणार आहे. पश्चिम आशियातील जे काही राष्ट्र आहेत यामध्ये मित्रांनो, पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, इराक, इराण आहे. या भागातल्या सर्व राष्ट्राला डॅमेज करत हा WD आपल्या हिमालयावर जबरदस्त धुमाकूळ घालणार आहे. यामध्ये बर्फवृष्टी, पाऊस, गारपीट यासारख्या सर्व गोष्टी असणार आहेत. अगदी याचा प्रभाव हा राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्राच्या सुद्धा भागात याचा प्रभाव उत्तरेकडनं राहणार आहे. साधारणतः 22 तारीख ते 28 जानेवारीपर्यंत. त्याच्या काही प्रतिमा आपल्या हाती लागलेल्या आहेत वेगवेगळ्या मॉडेलच्या. त्या संदर्भातली आपण माहिती पाहू. मित्रांनो, हे जे मॉडेल आहे GFSचं, या मॉडेलने सुद्धा GFSचं मॉडेलने आपल्याला या ठिकाणी जबरदस्त WD सक्रिय असताना दाखवलेला आहे. 22 तारीख ते 28-30 तारखेपर्यंत वातावरण राहणार आहे. अगदी संपूर्ण हा भाग यामध्ये गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्राचा सुद्धा समावेश असणार आहे. महाराष्ट्रात सुद्धा या कालखंडात ढगाळ वातावरण राहून मित्रांनो, टेम्परेचर वाढतंय. 30 डिग्री पर्यंत तापमान महाराष्ट्रातलं होतंय आणि वरून WD सक्रिय आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला गारपिटीची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. दक्षिणेकडून फारसं वातावरण सध्या सक्रिय नाही मित्रांनो, त्यामुळे इकडली फारशी भीती आता आपल्याला राहिलेली नाही. आपण उत्तरेकडनं येणारे जे काही WD आहेत त्याची भीती आपल्याला आता आहे. या ठिकाणी पहा, जम्मू काश्मीरला जबरदस्त असा पावसाच्या ॲक्टिव्हिटीज ह्या दाखवलेल्या आहेत जानेवारीच्या उत्तरार्धात. मित्रांनो, हे जे मॉडेल आहे हे IMDने काल त्यांचा 4 आठवड्याचा हवामान अंदाज जाहीर केलेला आहे. त्या संदर्भातली ही माहिती आहे. यामध्ये 15 जानेवारी ते 22 जानेवारीपर्यंत सुद्धा या ठिकाणी WD सक्रिय दाखवलेले. पहा मित्रांनो, 22 ते 29 जानेवारी IMDने सुद्धा जबरदस्त अटॅक या भागात दाखवलेला आहे. संपूर्ण राजस्थान, पश्चिम राजस्थान आहे. यामध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान, पंजाब, हरियाणा, संपूर्ण प्रदेश हा मैदानी प्रदेश, याला पश्चिम मैदान म्हटलं जातं. या पश्चिम मैदानी भागामध्ये जबरदस्त इफेक्ट झालेला आहे, होणार आहे. याचा परिणाम महाराष्ट्रात सुद्धा होणार आहे. नाकारता येत. दक्षिणेकडनं इथं त्यांनी हलकं ढगाळ वातावरण होऊन दक्षिणेकडील राज्यात सुद्धा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात हा परिणाम होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, हा 29 जानेवारी ते 5 फेब्रुवारी या कालखंडात सुद्धा WDचा प्रभाव कमी दाखवलेला नाही. हा 5 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारीपर्यंतचा हा आहे. सॉरी, आपण पाठीमागे म्हटलं होतं फेब्रुवारीमध्ये दक्षिणेकडून सुद्धा वातावरण सक्रिय होऊ शकतं. कारण का, तर सूर्याने आता आपलं उत्तरायण सुरू केलेलं आहे. जसं जसं सूर्य उत्तरेकडे येत राहील तसं तसं बंगालचा उपसागर आहे, अरबी समुद्र आहे, ही उष्णता तयार होईल, बाष्प तयार होईल आणि त्याचा परिणाम हा दक्षिणेकडील राज्यासह महाराष्ट्राच्या दक्षिण भागात सुद्धा होत राहील. म्हणजे 12 फेब्रुवारी नंतर दक्षिणेकडून सुद्धा ॲक्टिव्हिटीज वाढणार आहेत. उत्तरेकडनं सुद्धा त्या कालखंडात
WD सक्रिय राहणार आहेत. या सर्वाचा परिणाम निश्चित महाराष्ट्राच्या मित्रांनो ECMWFचं हे एक मॉडेल आहे. या मॉडेलने सुद्धा अगदी मित्रांनो 22 तारीख ते 30 तारखेपर्यंत हा एकत्रित अंदाज आहे. या मॉडेलने सुद्धा संपूर्ण उत्तर भारत, अगदी हिमालयन प्रदेश डॅमेज दाखवलेला आहे. गुजरात आहे, राजस्थान आहे, सर्व उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर दाखवलेलं आहे. भारतामध्ये सुद्धा या कालखंडात ढगाळ वातावरण राहून गारपिटीची शक्यता दाखवलेली आहे. दक्षिणेकडून सुद्धा वातावरण सक्रिय या मॉडेलने दाखवलेलं आहे. त्यानंतर GFSचं हे एक मॉडेल आहे. यांनी सुद्धा दाखवले आणि या मॉडेलने मित्रांनो 22 जानेवारी ते 30 जानेवारीपर्यंत दक्षिणेकडून वातावरण जबरदस्त दाखवलेलं आहे. उत्तरेकडून सुद्धा या मॉडेलने वातावरण दाखवलेले आहे. तर अशा रीतीनं जानेवारीचा उत्तरार्ध हा आता डॅमेज होणार आहे, यात कुठेही शंका नाही. हे मित्रांनो ECMWFचंच मॉडेल आहे, दुसरं व्हर्जन. त्याने तर संपूर्ण उत्तर प्रदेश हा प्रभाव क्षेत्राखाली दाखवलेला आहे. महाराष्ट्रात सुद्धा संपूर्ण या भागात त्यांनी फक्त गुजरात वगैरे हा पट्टा जर सोडला तर संपूर्ण या पट्ट्यामध्ये डॅमेज वातावरण दाखवले. परंतु मित्रांनो या मॉडेलचे अंदाज तितकेसे खरे होत नाहीत. आपण ECMWF आणि GFS या 2 मॉडेलवर विश्वास करू. भारतीय हवामान खात्याने ज्या प्रतिमा दिलेल्या त्यावर आपण विश्वास ठेवू आणि आता येणारा उत्तरार्ध म्हणजे साधारणतः 19 तारखेच्या नंतरचा कालखंड 22 तारीख ते 30 तारीख महाराष्ट्रात ढगाळ वातावरण होऊन हलक्या पावसाच्या ॲक्टिव्हिटीज होतील आणि तापमान वाढल्या कारणानं गारपीट सुद्धा होण्याची शक्यता राहील. कारण गारपिटीचं सुद्धा आपल्याला शक्यता नाकारता येणार नाही. अशा रीतीनं मित्रांनो आजचा हवामान अंदाज एवढंच या निमित्ताने सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.